अमरावतीत आज बच्चू कडू समर्थकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित येत फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करत आनंद व्यक्त केला। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर हा जल्लोष करण्यात आला। कार्यकर्त्यांनी आम्ही मूळचे शिवसैनिकच आहोत असा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आणि शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रहारचे खंडे कार्यकर्ते बल्लू जवंजाळ यांनी सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या विचारांशी निष्ठावान असल्याचं सांगितलं, तर आगामी काळात संघटना अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। तर या जल्लोषामुळे अमरावतीत राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। ज्या संघर्षानं बच्चूभाऊने 30 वर्ष घालवली, प्रहारच्या सर्व कार्यकर्त्यांना 30 वर्ष घालवली, असा संघर्षशील नेता एकनाथजी शिंदे आम्हाला मिळाला। आणि शेतकऱ्याची, शेतमजुराची, दिव्यांगांची, आमच्या विधवा महिलांची लढाई अधिक तीव्रतेनं पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थानं बच्चूभाऊ समेत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला। आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बच्चूभाऊंनी आज शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि शिवसेनेसोबतच आमची जी प्रहार संघटना होती ते सुद्धा आम्ही चालू ठेवणार आहे असं बच्चूभाऊंनी स्वतः सुद्धा सांगितलं आहे। आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा असं मत आहे। ज्या पद्धतीनं मागच्या 25 वर्षापासून अपक्षपणे बच्चूभाऊंनी एकट्याने आपली खिंड लढवली होती, आता शिंदे साहेबांनी जो हात बच्चूभाऊंना दिला आहे, संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना काबीज केल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मला सांगायचं आहे।